नमस्कार. बालभारती कथाविश्व इयत्ता 6वीतील छान अशी कविता ऋतुचित्र. शिरीष पै या कवीची ही कविता ऋतुचित्र. शिरीष पै यांनी कविता, कथा, ललितलेख असे अनेक प्रकारचे लेखन केले आहे. ही कविता ऋतुचक्र या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. या कवितेत वसंत ऋतूमध्ये बहरणाऱ्या निसर्गाचे वर्णन केले आहे. रस्ता गेला दूर दूर, झाले दुतर्फा लागली, पसरली वाटभर त्यांची विपुल सावली. रस्ता गेला दूर दूर, झाडे दुतर्फा लागली, पसरली वाटभर त्यांची विपुल सावली. ऋतू वसंत म्हणून झाड झाड पल्लवित, जशी प्रत्येक पानात तेव तसे दिव्य ज्योत. ऋतू वसंत म्हणून झाड झाड पल्लवित, जशी प्रत्येक पानात तेव तसे दिव्य ज्योत. कुठे गुलाबाची पोपटी, कुठे दाटला हरित, एक पालवी तुरंत रंग केवढे अनंत. एक गुलाबी पोपटी, कुठे दाटला हरित, एक पालवी तुरंत रंग केवढे अनंत. रंग देखता देखता डोळे आलेत भरून, झुलू लागली पालवी अंग प्रत्यंगामधून. रंग देखता देखता डोळे आलेत भरून, झुलू लागली पालवी अंग प्रत्यंगामधून. घमघमला सुगंध आला परंतु कुठून, अहा केवढी ही झाडे पूर्ण गेली मोहरून. घमघमला सुगंध आला तुरंत कुठून, पहा केवढी ही झाडे पूर्ण गेली मोहरून. गंध कुणाचा कोठला, कसा बाई ओळखावा, एका दमात सारीच फुले लागली फुलाया. गंध कुणाचा कोठला, कसा बाई ओळखावा, एक दमात सारीच फुले लागली फुलाया. एका दमात सारीच फुले लागली फुलाया. शिरीष पै यांची ही इयत्ता 6वीतील कविता. ऋतुचक्रमध्ये वसंत ऋतूतील बहरणाऱ्या निसर्गाचे वर्णन कवीने या कवितेत केले आहे. छान अशी कविता, छान अशी लेखक. कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.